बघा आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या. त्याच्यासाठी बघा मी इथं गावरान अशी आपली घरगुती आळूची पानं घेतली आहेत बघा, छोटी छोटीच, लई पण मोठी नाही. नंतर बेसन घेतलेले आहे बघा, जेवढे आपल्याला आळूची पानं त्याप्रमाणे बेसन घ्यावं लागतं बघा. नंतर हळद घेतलेली आहे, कोथिंबीर, लसणाचे एक 20 ते 25 पाकळ्या, जिरे घेतलेले 1 चमचा, एक 7 ते 8 मिरच्या, मीठ, तीळ, चटणी आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे बघा, तळण्यासाठी नाही तर फ्राय करण्यासाठी. आता आपण काय करूया, अगोदर लसूण आणि मिरच्या आणि जिरे बारीक करून घेऊयात बघा. बघा आता आपण अगोदर बेसनमध्ये बघा कोथिंबीर टाकून घेऊयात, नंतर हळद, नंतर आपण थोडीशी बघा चटणी टाकून घेणार आहे, कारण का मिरच्या आपण टाकले त्याच्यामुळं जरा थोडी कमीच टाकणार आहे. याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात बघा. आणि तीळ, बघा आपण वाटून घेतलेले वाटण टाकून घेऊयात. बघा ह्या अगोदर आपण असं कोरडे जिन्नस सगळे ना मिक्स करून घेऊयात आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा. बघा ह्या अशा प्रकारचं आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा, बेसनचं व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालत, एकदम पण लय घट्ट पण नाही बघा आणि लय पातळ पण नाही, व्यवस्थित आपल्या आळूच्या पानांना असं लागलं पाहिजे त्या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचे. बघा अशा प्रकारची चाळणी घेऊन त्याला आपण थोडंसं असं तेल लावून घेऊयात बघा, म्हणजे आपल्या आळूच्या वड्या ह्याला चिकटणार नाहीत. व्यवस्थित तेल पूर्ण लावून घ्यायचे. बघा असं आळूचं पान घ्यायचंय आणि त्याच्यावरती असं बेसन बघा लावून घ्यायचे व्यवस्थित. आपलं जे बॅटर आपण बनवलंय ना ते खूप पण जाड बघा लेअर द्यायचा नाही आणि खूप पण पातळ नाही, एकदम व्यवस्थित असा लेअर याला द्यायचा. त्याच्यामुळं काय होतं, वड्या आपल्या खूप छान होतात बघा. तर सगळं आळूच्या वड्याची टेस्ट ही बॅटरवर अवलंबून असते बघा, आपण कशा प्रकारे करतोय. आता आपण हे असं एक सरळ आणि एक उलट असं पानं लावून घेणार आहोत. बघा आता आपण हे असं लावून वडीला असे घडी पाडून घ्यायचे बघा, गोल रोल करायचं आहे, थोडं थोडं असं बेसन लावत करायचं आहे बघा. हे असं व्यवस्थित हे बॅटर बघा अशा पद्धतीने बघा आपलं बॅटर एकदम बाहेर पण येत नाही, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण हे वाफवायला ठेवूयात. बघा आपण एका पातेल्यात ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण तेल लावून घेतलेली चाळणी ठेवून घेतलेले. आता आपण त्याच्यात काय करायचे, जे आपण वडी लावून घेतली आहे ना तशा सगळ्या वड्यांना आपण अशा पद्धतीने वाफवून घ्यायच्यात बघा. बघा अशा प्रकारे आपण सगळ्या वड्यांना लावून घेतल्यात. मग त्याच्यावर थोडंसं बेसन टाकले बघा, त्याच्यामुळे जास्त क्रिस्पीपणा येतो. आता आपण हे झाकून एक 15 ते 20 मिनटं बघा वाफवून घेणार आहोत. बघा एक 10 मिनटं झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता आपले बघा कसल्या वड्या छान झालेल्या आहेत. आता आपण या शिजलेत का पाहून घेऊयात बघा. बघा एका चमच्याची सहाय्याने बघा आपल्या वड्या ह्या शिजलेले आहेत बघा, उचलतात पण वरती अशा. तर आता आपण या थंड करून घेऊयात चांगल्या. बघा मी वड्यांना एकदम थंड करून घेतले. आता आपण ह्या कट करून घेऊयात. बघा एक वडी अशी घ्यायची आपल्याला आणि अशा कट करून घ्यायच्यात बघा. आपल्या वड्या कसल्या छान पडतात. तुम्हाला हव्या तेवढ्या लहान मोठ्या आकारात बघा कट करू शकता. आणि ह्या वड्यांना एक 8 दिवस तरी बघा फ्रीजमध्ये अशाच ठेवायच्या न तळता. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. बघा तुम्ही पाहू शकता मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या वड्यांना
सोडून घेऊयात बघा. बघा तेलामध्ये आपण मस्त अशा फ्राय करणार आहोत, एकदम कुरकुरीत होईपर्यंत. बघा तुम्ही पाहू शकतात आपल्या वड्यांचा कलर एकदम ब्राऊन असा झालेला आहे बघा. गोल्डन कलरवरती आपण ना ह्या वड्या एक मीडियम गॅसवरती बघा एक 5 मिनटं मला तळण्यासाठी लागलेत बघा. तर अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहेत. आता आपण ह्या काढून घेऊयात. बघा मी अशा प्रकारे आळूच्या वड्यांना काढून घेतलेले आहेत. बघा आपल्या वडे एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत बघा. तुम्ही पाहू शकतात कसा छान आवाज पण येते बघा कुरकुरीत अशा. तर आपल्या अशा प्रकारे आळूच्या वड्याची तयार झालेले आहेत. तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.